मराठी सक्तीच्या निर्णयानंतर ठाण्यात रिक्षा चालकांसाठी मराठी प्रशिक्षण 700हून अधिक चालकांची परीक्षा संपन्न। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून रिक्षा चालकांना मराठी भाषा येणं बंधनकारक करण्याच्या निर्णयानंतर राज्यभर या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यात प्रादेशिक परिवहन विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा शिकवण्याची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। नौपाड्यातील आदित्य प्रतिष्ठानच्या अभिनय कट्टा येथे या उपक्रमाचं ठाणे जिल्हा समन्वयक शिवसेना विभाग प्रमुख किरण नागती यांच्या पुढाकाराने ही कार्यशाळा पार पडली। ठाण्यात सुरू झालेल्या या उपक्रमाला रिक्षा चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। तब्बल 700हून अधिक रिक्षा चालकांनी मराठी भाषा, लेखन, वाचन आणि संभाषणाचं प्रशिक्षण घेतलं। ठाण्यातील पहिली ही कार्यशाळा आहे। या प्रशिक्षणानंतर मंगळवारी प्रशिक्षणार्थी रिक्षा चालकांची मराठी भाषेची परीक्षा घेण्यात आली। परीक्षेद्वारे रिक्षा चालकांनी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान आत्मसात केलं आहे का याची पडताळणी करण्यात आली। या परीक्षेत मोठ्या संख्येनं रिक्षा चालक उत्तीर्ण झाले असून त्यांना पुढील टप्प्यात प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येणार असल्याची माहिती किरण नागती यांनी दिली आहे। या कार्यक्रमाला ज्येष्ठ माजी नगरसेवक भास्कर पाटील, केंद्र प्रमुख अपर्णा निमकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विशाखा ठाकरे, शेखर टेमघरे, मनीषा रानडे, पौर्णिमा दळवी, हेमा दप्तरी, सविता घुरे, वैशाली जोशी, नीतल वाढवकर, प्राध्यापक सागर जाधव, साधना ठाकूर, ॲडव्होकेट सुयश प्रधान यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते। या उपक्रमामुळे मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा चालकांना प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधता येणार असून मराठी भाषेचा सन्मान आणि दैनंदिन व्यवहारातील वापर वाढवण्यासही मदत होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा हा उपक्रम ठाण्यात यशस्वी ठरला असून विविध स्तरातून त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। मराठी भाषा जपणं, संवर्धन करणं आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारात तिचा अधिकाधिक वापर व्हावा या उद्देशानं अशा प्रकारचे उपक्रम राज्यातील इतर शहरांमध्येही राबवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तलावांचं शहर आता कॉन्क्रीटचं शहर होऊ लागलं असून पर्यावरणाला धक्का पोहोचत आहे। त्यामुळे कावेसर तलावाचं कॉन्क्रीटीकरण होऊ देणार नाही असं आमदार संजय केळकर यांनी ठणकावून सांगितले। हिरळंदानी परिसरातील नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी आज जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी कावेसर तलावाला कॉन्क्रीटीकरणापासून रोखण्याची मागणी केली। नागरिकांना त्यांनी यावेळी आश्वासित केलं। एकेकाळी ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जात होतं। आता अतिक्रमणांमुळे तलाव गायब झालेत। कावेसर तलाव परिसर पर्यावरणपूरक असून येथे विविध जातींचे पक्षी आणि जैवसाखळी अस्तित्वात आहे। कॉन्क्रीटीकरणामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचणार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे तलावाची नैसर्गिक अवस्था टिकून राहील यासाठी प्रसंगी आमदार निधी देऊ असं केळकर यांनी सांगितलं। भाजपच्या खोपट येथील जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात अनेक नागरिकांनी निवेदनाद्वारे तक्रारी केल्या। ठाण्यात सुरू असलेला SRA प्रकल्प कौतुकास्पद असला तरी या प्रकल्पाच्या विकासकाच्या आडमुठेपणामुळे आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण झालाय। याबाबत SRA अधिकाऱ्यांशी बोलून विकासकावर कारवाई करण्याच्या सूचना केल्याचंही केळकर यांनी माध्यमांना सांगितलं। अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाले यांच्यावर कारवाई होत नाही, त्यामुळे दुर्घटना घडत आहेत। त्यामुळे खुर्च्या रिकाम्या झाल्या तरी चालेल, परंतु दोषी अधिकाऱ्यांना घरी बसवा अशी मागणी केळकर यांनी केली आहे। पालिका प्रशासनाच्या कारभारावर देखील त्यांनी आसूड ओढले। प्रशासनाकडे नियोजन नसल्याने शहराचा बट्ट्याबोळ झालाय। पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी आणि नालेसफाई होणं गरजेचं आहे, मात्र ही कामं वेळेवर न झाल्यानं दुर्घटना घडतात, जीव जातात। आता पाऊस नाही तरी देखील छाटणी केलेल्या फांद्या रस्त्यावर पडून असल्याबाबतही केळकर यांनी नाराजी व्यक्त केली। हेल्मेट नाही आणि नेमप्लेट कायद्याप्रमाणे दिसत नाही म्हणून राबोडी परिसरात वाहतूक पोलिसाने 2 दंडात्मक कारवाया केली अशी संबंधित वाहन चालकानं तक्रार केली आहे। ही कारवाई योग्यच आहे, परंतु कारवाई करणारा तो वाहतूक पोलीस विना हेल्मेट आणि नेमप्लेट वाहन चालवत असल्याचं आढळून आले। त्याच्यावर कोण कारवाई करणार असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केलाय। तलाव जो आहे तो अतिशय नैसर्गिक आहे। तिथे विविध प्रकारचे पक्षी त्या ठिकाणी येतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पर्यावरणपूरक असं वातावरण त्या ठिकाणी आहे। ते तसंच राहावं याच्याकरता आणि ही मागणी घेऊन ती मंडळी आली होती
त्या ठिकाणी मी पण आधी गेलेलो होतो आणि त्याच्यामुळे मला त्याची कल्पना असल्यामुळे आम्ही त्यांना आश्वासित केलं की तो आपण प्रोटेक्ट करू, तिथे कुठेही कॉन्क्रीटीकरण होणार नाही आणि त्या ठिकाणी कृत्रिम अशा प्रकारचं कुठलंही काम न करता स्थापत्य काम तो नैसर्गिक असा आपण तलाव ठेवू. म्हणजे ठाण्याच्या दृष्टीने ते एक वेगळं आकर्षण ठरेल आणि मी स्वतः त्याच्याकरता लक्ष पण घालणार आहे. ठाण्यात सोमवारी धक्कादायक घटना घडली होती. ठाण्याच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील 3 हात नाका परिसरातील फुट ओव्हर ब्रिजवर लावण्यात आलेला वाढदिवसाचा बॅनर सोमवारी सकाळी अचानक खाली कोसळला. ब्रिजच्या खालून रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावर हा बॅनर पडला होता. सुदैवानं दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र या घटनेने नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानं प्रशासनाला सुद्धा जाग आलीये. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले असून सर्व मोठ्या होर्डिंग्जचे तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे तातडीचे आदेश दिले आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारास 3 हात नाका परिसरातील फुट ओव्हर ब्रिजवर लावण्यात आलेला एक बॅनर रस्त्यावर खाली कोसळला. खालून ईस्टर्न एक्सप्रेसवरून वाहनांची रहदारी सुरू होती आणि अशातच एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावर हा बॅनर कोसळला. सुदैवानं दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र यामुळे शहरातील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असून त्यांचा जीव टांगणीला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्यानंतर प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. सोमवारी घडलेल्या या दुर्दैवी होर्डिंग घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तात्काळ ठाणे महानगरपालिका आयुक्तांना फोन करून शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज तातडीनं निष्कासित करण्याचे आदेश दिलेत. यासोबतच पावसाळ्यात वाऱ्या आणि पावसामुळे पुन्हा अशी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी शहरातील सर्व मोठ्या होर्डिंग्जचे तातडीनं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे कडक निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. धोकादायक ठरणाऱ्या होर्डिंग्जवर आणि बेकायदेशीर फलक लावणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असंही त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर पालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आली असून काल रात्रीपासूनच शहरात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाण्याच्या वर्तकनगर भागातील सुलोचना देवी सिंघानिया हायस्कूलमधील इयत्ता 3री आणि 4थीच्या सुमारे 55 ते 60 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची चर्चा पालक वर्गात सुरू असल्याचा दावा ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी तसंच ठाणे महापालिका आयुक्तांना पत्र दिल्यानं खळबळ उडाली होती. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली होती. यासाठी त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी तसंच आरोग्य अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्या समवेत सुलोचना देवी सिंघानिया शाळेत धडक दिली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी भेट देणं टाळलं. यावेळी शाळा व्यवस्थापनाने उपमहापौर कृष्णा पाटील, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.
यावेळी शाळा व्यवस्थापनाने 1 आणि 2 जुलै रोजी मुंबई येथे 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांची सहल गेल्याचं सांगितलं. मात्र सहलीनंतर सर्व विद्यार्थी शाळेमध्ये हजर होते आणि त्यातील 2च विद्यार्थी गैरहजर होते असं स्पष्टीकरण शाळेनं दिले. मात्र उपमहापौर कृष्णा पाटील यांनी शाळा प्रशासनावर संताप व्यक्त करत ज्या व्यक्तीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल असताना त्या सहलीचं कंत्राट संबंधित व्यक्तीला दिलं, तसंच या सहलीबाबत ठाणे महानगरपालिका प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती, याबाबत उपमहापौर कृष्णा पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. शाळा व्यवस्थापनाने यावेळी स्पष्ट केलं की 204 विद्यार्थी सहलीला गेले होते. अन्नातून विषबाधा जर झाली असती तर सर्वच्या सर्व मुलांना झाली असती. फक्त 2च मुलांना त्याचा त्रास झाल्याचं स्पष्टीकरण शाळा व्यवस्थापनानं दिलं आहे. ज्या 2 विद्यार्थ्यांना त्रास झाला होतो, ज्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं, त्या पालकांची आम्ही चौकशी केल्याचं असल्याचंही स्पष्टीकरण शाळा व्यवस्थापनानं दिलं आहे. मात्र शाळेनं अशा प्रकारे सहलीचं नियोजन करताना प्रशासनाला पूर्वकल्पना देणं बंधनकारक असून यापुढे अशा प्रकारच्या घटना घडल्यास ते योग्य ठोस कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील उपमहापौर कृष्णा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे. घटना घडली, मात्र त्याच्या अगोदर चुकीच्याच आयोजनाखाली मुलं पिकनिकला गेलेली होती. चुकीच्याच आयोजक जे करते आहेत त्यांच्याकडे मुलं ही सोपवण्यात आली होती, ज्यांच्यावरती ऑलरेडी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे ठाणे कोर्टात. ते कालच मला ते माहीत पडलं. तेव्हा आम्ही आज प्रिन्सिपल मॅडमशी पण वेळ घेतली होती, पण त्या नाही आहेत अवेलेबल. आणि मग आपले वैद्यकीय अधिकारी, महापालिकेचे शिक्षणाधिकारी, सर्वच टीम आज आम्ही त्यांची शिष्टमंडळाची भेट घेतली. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना निदर्शन आणलं, पण त्यांना हे माहीत नाही आहे की त्या व्यक्तीवर असा गुन्हा दाखल आहे का. पण ॲक्च्युली शाळा प्रशासनाने ज्या व्यक्तीबरोबर आपण ॲडव्हेंचर म्हणजे पिकनिक करतो, ॲडव्हेंचर ग्रुपवर होतं, ॲडव्हेंचर ग्रुपचा मालक कोण आहे, त्याच्यावर काय आहे, त्याची क्रॉस पोलीस व्हेरिफिकेशन घेणं गरजेचं होतं, पण ते स्कूल व्यवस्थापनाने घेतलेलं नाही आहे. गेल्या 7 वर्षांपासून ते ॲडव्हेंचर पिकनिक करत आहेत. या 1 वर्षा अगोदरच ही घटना घडली आहे. शाळा प्रशासन काही दखल घेत नाही आहे. आणि जे काही मुलांना जे फूड पॉयझनिंग झालं होतं, तुम्ही देखील संपर्क केला, पत्रकारांनी पण संपर्क केला, पण काही उत्तर आलेलं नाही. त्यांच्याकडनं सांगायचं की पत्रकारांनी चुकीची बातमी लावली. त्यांचं शाळा व्यवस्थापन एक आत्ताही कबूल करत नाही की चूक झालेली आहे. पण प्रिन्सिपल मॅडमनी रविवारी रात्री 6 पेरेंट्सच्या ग्रुपवरती स्वतःची चूक कबूल केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं की हे घडलेलं आहे, पण आम्हाला लेट कळालं. आम्ही ज्या अधिकाऱ्याला दिलेलं आम्ही काम, ज्या संस्थेला, त्याची चौकशी करणार, जिथे फूड आले त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं त्यांनी गेलेलं आहे आणि दिलगिरी व्यक्त केलेली आहे पेरेंट्स लोकांची. पण माझं म्हणणं, तेवढी दिलगिरी व्यक्त करून हे योग्य नाही आहे, कारण भविष्यात पुढे असे कुठल्या घटना घडू नयेत. त्यासाठी शाळेने एकदम स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. त्या संस्थेचं जी सप्लाय करणारे फूड, त्याचं फूड लायसन्स असतील, त्याचा जी व्यक्ती कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, पोलीस व्हेरिफिकेशन असेल, इतर बाबीची पूर्तता केली पाहिजेत. कारण आपली मुलं कोण घेऊन जाणार आहे, त्याचं बिहेवियर कसं आहे, किंवा त्याचे पोलीस म्हणजे त्याच्यावर केसेस आहेत की नाही, त्याची चौकशी शाळेने पहिली करायला पाहिजे होती. आता आम्ही शाळेच्या निदर्शन आणल्यानंतर त्यांनी ते कबूल केलं की आम्ही त्याची माहिती घेतो म्हणून. आणि आमच्या वैद्यकीय अधिकारी आणखी शिक्षण मंडळाने त्यांना सांगितलेलं आहे पॉईंट्स, सगळी माहिती देतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि पिकनिकच्या आधी शिक्षण मंडळाला कळवणे शाळेची गरज आहे, पण शाळेने अद्याप कळवलेलं नव्हतं. ते पण शिक्षण मंडळ म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली. मग त्यांनी सांगितलं की यापुढे भविष्यात अशी चूक होणार नाही. आम्ही प्रत्येक वेळी काही असं आमचं असेल हे सहल किंवा इतर कुठले प्रोग्राम पुढे बाहेर जायचे असले मुलांचे, तर ते आम्ही पूर्ण कल्पना देऊ म्हणून कबूल केलेलं आहे. महानगरपालिकेकडनं काही कारवाई करण्यात आली आहे का आता? काही पेरेंट्स लोकांचं म्हणणं होतं की त्यांचे टॉयलेट बरोबर नसतात किंवा हा त्रास आहे, तर ते आम्ही चौकशी केली. पण प्रत्यक्ष बघितलं आम्ही आता पाणीमध्ये तर सगळे टॉयलेट हे ओके आहेत. आणि महापालिकेने पण असं आता सांगितलं की दर 15 दिवसांनी ते येऊन चेक करत जातील. सॅनिटरी इन्स्पेक्टर असतील ते येऊन चेक करतील. आणि एक सुवर्ण मध्य शाळा शेवटी ठाणेकरांच्या ठाण्याची मुलं वाढतात, तर त्याच्यामधनं बाबा एक मार्ग चांगला काढू, भविष्यात अशा कुठल्या घटना घडू नये याची काळजी घेऊ, हे व्यवस्थापनाने पण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर एक ट्रॅफिक समस्या इथे आम्हाला नेहमी भेडसावते ठाण्यामध्ये. तर त्याहीसाठी आम्ही DCP साहेबांशी, शिरसाट साहेबांशी बोलणं केलं, तर त्यांनी त्यांचे अधिकारी देशमुख साहेबांना पाठवलं. ते देशमुख साहेब पण आले, त्यांनी त्यांची प्रॉब्लेम्स सांगितले. आणि शाळेचे प्रॉब्लेम आता ह्याच्यातून म्हणजे ट्रॅफिक आणि शाळा ह्याच्यातून एक मार्ग काढणार आहेत. जी सकाळची शाळा भरतेच्या वेळी जी ट्रॅफिक असते आणि शाळेत सुटतेच्या वेळी त्याच्यातून ठाणेकरांना तो ते त्रास होतो, तर त्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं शाळेनेही कबूल केलं आहे. आणि ट्रॅफिक
इन्चार्जबरोबर बसून एक त्यातला मार्ग काढण्याचं ठरलेलं आहे. सर, अंमली पदार्थ कुठेतरी आढळून येतात मोठमोठ्या शाळांमध्ये. आपणही इथं उल्लेख केलेला काही प्रमाणात आढळल्याचं आपल्या निदर्शनास आलं होतं. मात्र अशा प्रकारच्या काही घटनांसाठी काही इन्स्पेक्शन वगैरे वेगळी टीम तयार करणार आहात की अचानक शाळेमध्ये धाडी मारून काही चौकशी पत्रकार वगैरे? काही पेरेंट्स म्हणजे पालकांनी पण बोलले होते की शाळेच्या बाहेरच्या रस्त्यावर काही ड्रग्स पिलर पकडले होते काही, आणि त्यांना तिथून हाकलण्यात आलं. तर शाळेने पण त्यांच्या सिक्युरिटी गार्डनी पण त्या लोकांना तिथून हाकलून दिलं की एवढी आहे, पण मुलांकडे काय असं भेटलं नाही असं शाळेचं म्हणणं आहे. ठाणे शहरातील विविध भागात झाडांची छाटणी करण्यात आली असली तरी छाटलेल्या फांद्या आणि हिरवा कचरा अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला दिवसेंदिवस पडून असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच परिसराच्या स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी ठाणे महानगरपालिकेला सूचक इशारा दिलाय. येत्या 5 दिवसात झाडांच्या छाटणीचा कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात यावा, अन्यथा शहरभरातील हा सर्व कचरा गोळा करून ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात आणून टाकण्यात येईल असाच त्यांनी इशारा दिलाय. झाडांची छाटणी करणं आवश्यक असलं तरी त्यानंतरचा कचरा तातडीनं हटवणं ही पालिकेची जबाबदारी असल्याचंही रवींद्र मोरे यांनी सांगितलं. मात्र अनेक भागात फांद्यांचे ढीग रस्त्यावर पडून असल्यानं नागरिकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पालिकेने त्वरित कारवाई करून हा कचरा हटवावा अशी त्यांनी मागणी केली आहे. यावेळी विभाग अध्यक्ष संदीप साळुंखे, शहर सचिव प्रशांत पालांडे, प्रभाग अध्यक्ष उमेश यादव, उपविभाग अध्यक्ष मंगेश पिंगळे, मयूर पोळ, शाखा अध्यक्ष सिद्धेश पवार, रोशन वाडकर, शुभम सावंत तसंच मनसेचे अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.